दरम्यान मुंबई विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाच्या खासदारांनी सडकून टीका केली आहे। निवडणुका घ्यायच्या नाहीत त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मार खात आहेत आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणुकीचा। निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीचं हे केलंय तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वे आणि आपलं विद्यापीठ युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे, त्याला एक दिशादर्शक असं काम करतो। ही निवडणूक आपण हरतोय लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूकच रद्द केली। ही दुसरी वेळ आहे। मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं। जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार, मोदींचं म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार, एक देश एक निवडणूक या योजनेची या योजनेचे ढोल वाजवत आहे। पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही। दोनदा रद्द केले। ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता, अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात। पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले।